आणि फॅक्टरी आता त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी नाही. अहो पण तुम्ही जे काही असेल फॅक्टरीचे प्रॉब्लेम्स आता विक्रांत सांभाळून घे. माझ्या समोर आता एकच प्रश्न आहे, मला फक्त बुवांना शोधायचं आहे. काही कळतच नाहीये कुठे गेले असतील बुवा. म्हणजे ते जिथे जिथे जातील, जिथे जिथे पॉसिबिलिटी होती, मी सगळीकडे चेक केला, सापडतच नाहीयेत. असं काही आहे का, म्हणजे त्यांचं कोणाशी काही भांडण वगैरे कधी झालेलं वगैरे असं काही? नाही, बुवा कधीच कोणाच्या वाकड्यात शिरत नव्हते. हा, पण तरी एखादी अशी व्यक्ती की ज्याला खूप राग असेल बुवांचा, असं काही? नाही. बाय द वे, तो राजू आठवतो तुला? गुत्त्याच्या बाहेर भेटलेला आपल्याला एक दिवशी. राजू दादा, हा त्याचं काय? नाही, त्याचं काही नाही. मी आज बुवांना शोधायला बाहेर पडलो होतो. मला एक अशी पडकी खोली दिसली, म्हटलं आज जाऊन बघू काय आहे. तर तो दिसला मला तिथे आत. असं खूपच विचित्र बिहेव करत होता खूप. त्याचं आणि बुवांचं कधी काही भांडण वगैरे किंवा काही असं? नाही हो, तसं काहीच नाही. पण हा, राजू गजाभाऊचा माणूस आहे आणि गजाभाऊ सतत काहीतरी भांडण काढण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्याला आम्ही नकोच आहोत. फॅक्टरीतही नाही आणि इथं सुद्धा नाही. माझ्या ना कायम विरोधात जायचा प्रयत्न करत असतोच. करेक्ट. म्हणजे बुवांच्या गायब होण्यामागे गजाचा हात असू शकतो, एवढं मात्र नक्की. पण अहो, हे सगळं केल्याने त्याला काय मिळणार आहे? असू शकतो त्याचा काहीही स्वार्थ, पण एवढं मात्र नक्की की आता गजाचा बंदोबस्त करावा लागेल. पण तो कसा? ते मी बघतो. मी आज बाहेर पडणारच आहे बुवांना शोधायला. मी नाही, आपण. हो, आता जे काही करायचंय ते तुम्ही एकट्याने करू नका, आपण दोघं मिळून करूया. ठीक आहे, मी सांगतो तुला काही प्लॅन करून. ठीक आहे. येस, परफेक्ट. आता फक्त बुवा सापडले पाहिजे, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. हा राजू फोन का करत नाहीये? एव्हाना इंजेक्शन दिलं असेल त्यांना. बुवांचा खेळ खलास. आली गुड न्यूज. हा बोल. हो साहेब, साहेब बोल ना, पुढे बोल. काय काय